मंडळी नमस्कार, कडक बातमध्ये आपलं स्वागत। मंडळी, सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि त्यानंतर आवादा पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी मागणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्ती असणारा वाल्मिक कराड याचं नाव आल्यामुळे धनंजय मुंडे यांच्यावर देखील अनेक आरोप करण्यात आले आहेत। अगदी वाल्मिकला लपवण्यापासून ते परळी आणि बीडमध्ये वाढणाऱ्या गुन्हेगारीच्या घटना वाढण्यामध्ये कुठेतरी धनंजय मुंडे यांचा हात आहे असे आरोप करत विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आता मागणी केली आहे। अगदी एका शिष्टमंडळाने राज्यपालांची देखील या संदर्भात भेट घेतल्याचं वृत्त आहे। विशेष म्हणजे मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी हे केवळ विरोधक करत नाहीत तर सत्ताधारी महायुतीचे आमदार देखील करतायत। प्रकाश सोळंके, सुरेश धस, नरेंद्र पाटील आदी महायुतीचे नेते देखील मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत आणि मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना माध्यमांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल विचारलं असता धनंजय मुंडे यांच्यावर अजून कोणतेही आरोप सिद्ध झाले नसल्याने त्यांचा राजीनामा मागणं योग्य नाही असं वक्तव्य केलं। त्यानंतर अजित पवारांच्या या वक्तव्यावर उलटसुलट प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत। मंडळी, सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया, शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी, राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे या नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या अजित पवार यांच्या वक्तव्यावर अनेक प्रतिक्रियाही दिल्या। एखाद्या मंत्र्यावर किंवा लोकप्रतिनिधीवर जर काही आरोप होत असतील तर तत्काळ त्या व्यक्तीने आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि त्याच्यासाठी नैतिक जबाबदारी गरजेची असते आणि याच नैतिकतेतून या मंत्र्यांनी आपल्या पदावरून बाजूला व्हावं याचं उदाहरण सुळे यांनी दिलं आहे। मंडळी, याशिवाय सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून आजवर कोणत्या नेत्यांनी अर्थात मंत्र्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला आहे याची देखील लिस्ट टाकली आहे। विशेष म्हणजे हे सांगत असताना त्यांनी त्या नेत्यांवर पुढे केव्हा गुन्हा सिद्ध झाला आहे का असा देखील प्रश्न विचारला आहे। माजी मुख्यमंत्री अब्दुल रहमान अंतुले यांनी देखील नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता आणि ते प्रकरण होतं सिमेंट घोटाळ्याचं। पुढे अंतुले यांनी या आरोपाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करत न्यायालयीन लढाई लढली देखील आणि हा निकाल अंतुले यांच्या बाजूने देखील लागला। मात्र नैतिकतेच्या आधारावर आरोप झाल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला होता। यानंतर रामराव आदिखे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्यावर देखील एअर होस्टेसचा विनयभंग केल्याचा आरोप होता। तेव्हा विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। नैतिकतेच्या आधारावर त्यांनी देखील आपल्या पदाचा पुढे राजीनामा दिल्याचं आपण पाहिलं। यानंतर माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्यावर देखील त्या काळामध्ये त्यांच्या मुलीचे परीक्षेमध्ये गुण वाढवल्याचा आरोप करण्यात आला होता। तेव्हा देखील विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। अर्थात नैतिकतेच्या दृष्टिकोनातून शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला। मंडळी, यानंतर महाराष्ट्राचे आणखी एक माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी देखील आपल्या पदाचा नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिल्याचं सांगितलं जातंय आणि ते प्रकरण होतं त्यांच्या सुनेच्या बेकायदा बांधकामाच्या संदर्भातलं। विरोधकांनी तेव्हा आरोप केले आणि त्यांनी नैतिकतेच्या दृष्टिकोनातून राजीनामा दिला। महाराष्ट्राचे आणखी एक माजी मुख्यमंत्री म्हणजे अशोकराव चव्हाण यांनी देखील आदर्श गृहनिर्माण संस्थेमध्ये घोटाळा केल्याचे आरोप झाले होते। चव्हाण यांनी आपल्या जवळच्या नातेवाईकांना त्या गृहनिर्माण सोसायटीमध्ये सदनिका दिल्या होत्या असे ते आरोप होते। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची तेव्हा मागणी केली आणि अशोकरावांनी नैतिकतेच्या आधारावरच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। अद्यापही ते प्रकरण न्यायालयीन सुनावणीखाली आहे। मंडळी, यानंतरच अलीकडे अनिल देशमुख यांनी देखील महाविकास आघाडीच्या काळामध्ये गृहमंत्रीपदाचा आपला राजीनामा दिला। त्यांच्यावर पोलीस आयुक्तांनी मुंबईमधून 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता। त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत असताना देखील त्यांनी नैतिकतेच्या आधारावरच आपल्या पदाचा राजीनामा दिला। मंडळी, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात देखील शिवसेनेचे तत्कालीन नेते संजय राठोड यांच्यावर आरोप करण्यात आले होते। विरोधकांनी देखील संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। तेव्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याचं आपण बघितलं होतं। अर्थातच तेव्हा संजय राठोड यांनी त्याच नैतिकतेच्या आपल्या याच्यातून राजीनामा दिला होता। महाराष्ट्रात गाजलेला आणखी एक महत्त्वाचा घोटाळा म्हणजे बॉन्ड घोटाळा। अब्दुल करीम तेलगी हा यामध्ये प्रमुख आरोपी होता। तेव्हा मंत्री छगन भुजबळ हे राज्य मंत्रिमंडळामध्ये मंत्री होते, त्यांच्यावर या घोटाळ्यामधले काही आरोप करण्यात आले होते। विरोधकांनी त्यांच्या देखील राजीनाम्याची त्या काळी मागणी केली होती। तेव्हा भुजबळ यांनी देखील नैतिकतेच्या आधारावरच आपल्या पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे। खरं म्हणजे ज्या अजित पवारांनी त्यांच्यावर सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला होता तेव्हा त्यांनी स्वतःच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। तेव्हा देखील त्यांनी नैतिकतेच्या आधारावर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता। त्यामुळे हेच अजित पवार आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला नकार देतात आणि धनंजय मुंडे यांच्यावर अजून आरोप सिद्ध झाले नाहीत असं कारण देतात। हे कुठेतरी पटलेलं नाही असं देखील चौधरी आपल्या सोशल मीडियाच्या त्या पोस्टच्या माध्यमातून म्हणतात।
याशिवाय असे काही मंत्री महाराष्ट्रातले आहेत ज्याच्यामध्ये बबनराव घोलप असतील, महादेव शिवनकर असतील, शशिकांत सुतार असतील किंवा सुरेश जैन असतील, या नेत्यांनी देखील त्यांच्यावर झालेल्या आरोपानंतर नैतिकतेच्या आधारावर आपल्या मंत्रिपदाचे राजीनामे दिले होते। अर्थात त्यावेळी पक्षप्रमुख असणाऱ्या लोकांनी देखील ज्या नेत्यांवर आरोप झाले आहेत त्यांचे राजीनामे घ्यायला मागे पुढे पाहिलं नव्हतं असं देखील म्हटलं जाते। म्हणजे एकूणच महाराष्ट्रातले हे माजी मंत्री ज्यांच्यावर कधी काळी त्यांच्या कारकिर्दीमध्ये आरोप झाले तेव्हा मंत्रिपदावर ते होते, मात्र विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती आणि लगेचच नैतिकतेच्या आधारावर त्या संबंधित मंत्र्यांनी राजीनामाही दिला होता। अशी परंपरा महाराष्ट्राला होती। मात्र आजच्या घडीला आरोप झाल्यानंतर कुठलाही मंत्री राजीनामा देत नाहीये किंवा पक्षप्रमुख देखील तसं करायला सांगत नसल्याच्या बातम्या आणि आरोप किंवा चर्चा आजच्या घडीला घडतायत। व्हिडिओमध्ये वेळ झाली, तुर्तास इथेच थांबण्याची पाहत रहा कडक बात।